दिघ्यातील इमारतींवर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। आज त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। दरम्यान पावसाळ्यात दिघ्यातील कारवाईस स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका MIDCनं केली होती। मात्र हायकोर्टानं MIDCची याचिका फेटाळली। त्यामुळे दिघावासियांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लागलेत। जर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही तर दिघावासियांना ऐन पावसाळ्यात बेघर व्हावं लागू शकतं। बेशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी आर्थरोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी ईडीवर गंभीर आरोप केलेत। ईडीद्वारे सादर केलेला मेडिकल रिपोर्ट माझा नसून इतरांचा आहे। मेडिकल रिपोर्ट सादर करून मला फिट घोषित करण्यात येतंय असा आरोप देखील छगन भुजबळ यांनी केला। डॉक्टरांकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जन्मतारीख, एक्सरे रिपोर्टची तारीख, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची वेळ ही संपूर्ण माहिती चुकीची असल्याचं भुजबळ यांचे वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात म्हटलं। यावर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयानं गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून पुढील कारवाई गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे। राज्य सरकारनं महाबीजच्या बियाणांमध्ये केलेल्या दरवाढीला स्थगिती दिली आहे। कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। सध्या तरी शेतकऱ्यांना जुन्या दरातच बियाणं उपलब्ध होणार आहे। मात्र आत्तापर्यंत 60% बियाणं वाढीव दरानं विकलं गेलं। त्यामुळे नव्या दरानं बियाणं खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना सरकार कशाप्रकारे पैसा परत करणार असा प्रश्न आहे। यंदा खरीप हंगामाच्या तोंडावरच सरकारनं बियाणांच्या दरात वाढ केली होती। तूर, मूग, उडीद, सोयाबीनच्या दरात 50% वाढ करण्यात आली होती। मात्र चहूबाजूंनी होणाऱ्या टीकेनंतर सरकारनं या दरवाढीवर स्थगिती दिली। दुष्काळानंतर पूर्वमोसमी पावसानं मराठवाडा चिंब होऊ लागल्यानंतर हे श्रेय जलयुक्त शिवारचं की शिवजल क्रांतीचं यावरून वाद सुरू झाला। कारण उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात शिवसेनेनं काम केलं म्हणूनच पाणी साठल्याचं म्हणत शिवसेनेच्या शिवजल क्रांती योजनेचा झेंडा पुढे केला। शिवजल क्रांतीची फार मोठी कामं झालेली आहेत। आता अर्जुनराव खोतकर सुद्धा माझ्यासोबत आहेत वरती। त्यांनी सुद्धा जी शिवजल क्रांतीची कामं केलेली आहेत या सर्व कामांना आता यश यायला लागलेलं आहे आणि मी देवाकडे खरंच प्रार्थना करतो की यावर्षी महाराष्ट्रातला दुष्काळ, देशातला दुष्काळ हा पूर्णपणे दूर होऊ दे आणि पुन्हा एकदा आमचा देश, आपला महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम होईल। बीड जिल्ह्यातील चारा छावण्यातल्या भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून जिल्हा प्रशासनानं छावण्यांचं अनुदान वाटप तूर्त थांबवलंय। बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांमधील जनावरांची संख्या बोगस असल्याची तक्रार भ्रष्टाचार जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष अजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती। 273 चारा छावण्या 2.5 लाख जनावर असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलं होतं। मात्र क्रॉस चेकिंग केल्यानंतर जवळपास 20% जनावरं कमी झाल्याचा दावा देशमुख यांनी आपल्या तक्रारीत केला आहे। येणार असं म्हणता जूनची 14 तारीख उलटली। मात्र अजूनही मान्सूननं महाराष्ट्राला दर्शन दिलं नाहीये। राज्यातील सर्वच जिल्ह्यात पाणीसाठा मृत अवस्थेत आलाय। आता मान्सून 19 तारखेपर्यंत म्हणजे पुढच्या 4 दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। पुण्यातील धरण साखळीत केवळ 2.5 TMC एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी संकटाबाबत नियोजन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुणे वेधशाळेत जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। सध्या पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। त्यामुळे पाऊस खूप लांबला तर काय करावं याची चाचपणी महापौर प्रशांत जगताप यांनी केली आहे। ऐन मान्सून उंबरठ्यावर येऊन ठेपला असताना भाज्यांचे दर मात्र कडाडले। टोमॅटो, कारलं, दोडका, फ्लॉवरचे दर गगनाला भिडलेत। मान्सूनचं आगमन थोडंसं लांबल्यानं भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। टोमॅटोचा दर 80 रुपये किलोवर पोहोचलाय तर भेंडी आणि मिरचीचे दर 70 रुपये किलोवर पोहोचलेत। कोथिंबीर देखील 25 रुपये जुडी तर लसूणचा भाव 160 रुपये किलो इतका आहे। भाज्या महागल्या असल्या तरी कांद्याचे भाव मात्र गडगडले असून कांदा केवळ 10 रुपये किलोनं मिळतोय। मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। दिलीप मोरे आणि दिनेश पडाया अशी या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत। दिलीप मोरे हे औरंगाबादचे रहिवासी असून त्यांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा होती। आपली मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मंत्रालयासमोर विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला।
तर दिनेश पडाया हे मुलुंडचे रहिवासी असून एसआरए प्रकरणी त्यांची तक्रार होती। या प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान मोरे आणि पडाया या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत। गेल्या 3 वर्षांपासून केवळ तपासाच्या फारसात अडकलेल्या दाभोळकरांच्या हत्येचा उलगडा झाल्याचा दावा सीबीआयच्या सूत्रांनी केला। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांवर सारंग अकोलकर यानंच गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली। तसंच सध्या अटकेत असलेला डॉक्टर वीरेंद्र तावडे हाच दाभोळकरांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय देखील सीबीआयकडून वर्तवला गेलाय। सारंग अकोलकर हा सनातनचा साधक असून 2009 सालच्या गोवा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे। गोवा बॉम्बस्फोटानंतर सारंग अकोलकर फरार म्हणून घोषित केला गेलाय। गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच तपास संस्थेनं या प्रकरणात काही ठोस विधानं केलेत। शिवाय याआधी जारी करण्यात आलेलं हल्लेखोराचं रेखाचित्र देखील सारंग अकोलकरशी मिळतं जुळतं आहे। असं की आता सुद्धा आमची मागणी हीच आहे की सनातनवर ताबडतोब बंदी घालावी, त्यांच्या सगळ्या कार्यालयावर सरकारने ताबडतोब ते बंद सील करावेत आणि त्यांचे सगळे जे काही रजिस्टर्ड त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, जे स्वतःला ते काय म्हणतात साधक, सरकारनं त्यांची सुद्धा या निमित्तानं चौकशी करावी अशी आमच्या निमित्तानं मागणी आहे। देशाकरता तरुणांना एकत्र करून एक वेगळ्या प्रकारची फौज करण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला। त्याच्यात काय साध्य जाणार आहे बाबांनो? या जगामध्ये ज्या देशात अशा पद्धतीनं जातीवादाचं विष टाकलं जातं ते देश मागे राहिले। एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्या चेहऱ्याचा प्रिंट असलेला केक कापून मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला। राज ठाकरेंचा काल 48वा वाढदिवस होता। त्यानिमित्तानं मनसे कार्यकर्त्यांनी विशेष केक बनवून घेतला। त्या केकवर ओवैसी यांच्या चेहऱ्याचं चित्र होतं। याआधी नितेश राणे यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा करणाऱ्या श्रीहरी अणे यांच्या फोटोचं प्रिंटिंग असलेला केक कापला होता। मात्र राजकीय विरोधकांचे फोटो असलेले केक कापून वैयक्तिक राग व्यक्त करणं कितपत योग्य आहे, यामुळे असा सवाल आता उपस्थित होतोय। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडलं। राष्ट्रवादीला भाजपबरोबर युती करायची होती या पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेत प्रत्युत्तर दिलं। पृथ्वीराज चव्हाणांनी हातचं राज्य घालवलं, त्यामुळे त्यांच्या लीडरशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। आता पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या होते तेवढे खासदार 2 वर महाराष्ट्रात आणले आणि हातचं राज्य घालो जेवढा वाईट परफॉर्मन्स काँग्रेसचा कधी झाला नव्हता एवढा पृथ्वीराज बाबांच्या लीडरशिपमध्ये झालेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हे काँग्रेस पक्षाने ठरवायचं, तो आमचा प्रश्न नाही। मुंबईत आज आणि उद्या महापालिकेकडून पाणी कपात केली जाणार आहे। तानसा जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडून ही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे। या दुरुस्तीच्या कामामुळे सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, माहीम, माटुंगा आणि दादर या भागात आज सकाळी 8 पासून गुरुवारी सकाळी 8 पर्यंत पाणी कपात लागू असेल। त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा असं आवाहन पालिकेतर्फे करण्यात आलं आहे। राज्यातल्या कायम विनाअनुदानित शाळांना सरकारनं मोठा दिलासा दिलाय। कायम विनाअनुदानित शाळांमधील अनुदानास पात्र घोषित झालेल्या शाळांना 20% अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली। सरकारच्या निर्णयाचा फायदा राज्यातल्या 90% कायम विनाअनुदानित शाळांना होणार आहे। तसंच अनुदानानं 194 कोटींचा बोजा पडणार आहे। विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावं यासाठी राज्यभरातल्या शिक्षकांनी वेळोवेळी आंदोलनं आणि उपोषणं केली आहेत। आता देखील राज्यातल्या कोल्हापूर, लातूर, बीडमध्ये शिक्षकांचं उपोषण सुरू आहे। या उपोषणादरम्यान गेल्याच आठवड्यात औरंगाबादमध्ये एका शिक्षकाचा हृदयविकारानं मृत्यू झाला होता। 10वी आणि 12वी प्रमाणे आता 9वी आणि 11वी या 2 वर्षांसाठी देखील बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांनुसार परीक्षा होण्याची शक्यता आहे। शैक्षणिक वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। बोर्डाच्या परीक्षेची तोंडओळख व्हावी या हेतूनं हा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी चर्चा आहे। मात्र उत्तरपत्रिकांचं मूल्यमापन शाळेनंच करायचं असेल तर या निर्णयाचा काय फायदा होणार असा देखील सवाल उपस्थित होतोय। नागपुरातील शिवसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी युवक सेना नावानं नवं संघटन उभारलंय। नागपूरचे माजी उपमहापौर
शेखर सावरबांदे यांनी या युवक सेना उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरोधात बंडखोरी करत शेखर सावरबांदे यांनी आधीच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची नाराजी ओढावून घेतली होती। आता युवक सेना उभारून शेखर सावरबांदे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिल्याचं बोललं जात आहे। राज्यभरातील रेडिओलॉजी सेंटर्सनी काल बंद पुकारला। PCPNDT कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला। पुणे महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर वैशाली जाधव पदाचा गैरवापर करून डॉक्टरांना त्रास देत असल्याचा आरोप रेडिओलॉजिस्ट असोसिएशनचा आहे। जाधव यांना पदावरून दूर केलं नाही तर पुण्यात बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा देखील या असोसिएशनने दिला आहे। अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं पैशासाठी केलेल्या छळाला कंटाळून उच्च शिक्षित विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली। चमेली अमित भुटाळ असं या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। चमेली स्वतः एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होती। 2015 मध्ये अमित भुटाळशी तिचा विवाह झाला। त्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत अशी मागणी अमितनं केली। त्यासाठी त्यानं चमेलीचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। नाशकात एका मध्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्यानं गाडी चालवून 2 मोटरसायकल स्वारांना उडवलंय। अर्जुन आघाव असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून तो नाशिक पोलीस मुख्यालयात कामाला आहे। विजय गुजराती आणि समीर जोशी असं जखमी झालेल्यांची नावं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबईतल्या हँकॉक पुलाच्या जागी पादचारी पूल बांधणं शक्य नसल्याचं रेल्वेनं हायकोर्टात सांगितलं। पूल पाडण्याआधी नागरिकांची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र रेल्वेनं नागरिकांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा पूल पाडला। त्यानंतर या जागी तात्काळ नवीन पूल उभारावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली। त्याची नोंद करून घेत यावर स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयानं रेल्वेला दिले होते। मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग या चित्रात साकार करण्यात आले। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन साकारण्यात आलं। महत्त्वाची बाब म्हणजे ही संकल्पना प्रत्यक्षात यायला तब्बल 14 वर्षांचा अवधी लागलाय। चित्रकार श्रीकांत चौगुले आणि गौतम चौगुले यांच्या कुंचल्यातून ही चित्र रेखाटण्यात आली। या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते करण्यात आलं। या चित्रप्रदर्शनाकरता दीपक गोरे आणि वजीफदार यांचं सुद्धा योगदान आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत डेगवेकर यांना प्रदान करण्यात आला। मुंबईत झालेल्या कार्यक्रमात नाट्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे।